कशा आहात विद्यार्थी मित्रांनो? तर मगाशी आपण मॅथचे आन्सर दिलेले आहेत आणि या लेक्चरमध्ये या व्हिडिओमध्ये आपण सेटची सगळी उत्तर देणार आहोत. ही उत्तरं क्रॉस चेक करूनच तुम्हाला देत आहोत. जास्तीत जास्त वेळ हे उत्तर चेक करण्यात घालवलेला आहे. ठीक आहे. तर पहिला प्रश्न बघूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. चौथा जो प्रश्न आहे, चौथ्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. पाचव्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. सहाव्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. सहाव्याचं 2 येते, 4 नाही येते. सातव्याचं बघा. आता सातव्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. आठव्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. 9 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर बघूया आपण. बघा, सीएनजीची वैशिष्ट्ये सहज पेट घेतो, सहज वाहून नेता येत नाही, नेता येतो. तर ह्याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. 10चं उत्तर बघूया. 10चं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. 11 नंबरचं उत्तर, 11चं उत्तर काय? निल्स बोर आहे, पर्याय 4 येईल. 12 नंबरचा प्रश्न क्रमांक 12. तर नवसागर काय? NH4Cl आहे, क्लोरीन सोबत असतं नवसागर. ठीक आहे. 13 नंबरचं काय येतंय? 13 नंबरचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. 14 नंबरचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. मुंबईत होती अप्सरा. 15 नंबरचं उत्तर काय येते? 4. 33.7. 16 नंबरचं काय येते? 4. GA. 17 नंबरचं येतं उत्तर 3. ठीक आहे. लक्ष द्या, 17चं 3 येते. की काय? हरितद्रव्य आणि प्रेषितद्रव्यातला महत्वाचा घटक असा नाही, तो नायट्रोजन आहे. ठीक आहे. पोटॅशियम नाही, ते नायट्रोजन आहे. चुकीचं विचारलंय. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 18. आता 18चं उत्तर येतं पित्तरस. इथं काय म्हणले? आम्लारीयुक्त. आम्लकरण करायचं असेल तर जठररस आहे, आम्लारीयुक्त करायचं असेल तर पित्तरस आहे. 18चं उत्तर काय येतंय? 1. 19चं काय येतंय? 2. आता 20चं उत्तर काय येतंय? पर्याय क्रमांक 2. 21चं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. 22 मध्ये मधुमेहाचे सर्वात जास्त पेशंट कुठे आहेत? भारतात आहेत. 23चं काय येते? हेपॅटायटिसला अतिसार. हे काय? हे नाही. ठीक आहे. 24ला काय येते? 1. अवर्गीय आग. 25ला काय येते? लोह रक्त कणिकेत तंतुकणिका नसतात. 26ला काय येईल? 3. AB. 27ला येते 2. 72 ठोके पडतात. 28ला कोण नाही? पान पक्षी. तर भरतपूरचा अभयारण्य पक्ष्यांसाठी फेमस आहे, प्राण्यांसाठी नाही. 28चे येते 1. 29चे येते 2. आता 30च्या उत्तरात कन्फ्युजन असू शकतं. 30चं उत्तर हे कॅल्क्युलेशन केलं तर काय येईल? ह्याचं 980 ह्याचं 4900 येतं. ह्यांची जर वजाबाकी केली तर 3920 येते. ठीक आहे. बघून घ्या एकदा, तुम्ही सॉल्व करा, बघा उत्तर काय येते. कुणाचं हे 980 हे 1960 पण आलं असेल, एकदा चेक करून घ्या. मग त्यावेळेस उत्तर येते पर्याय क्रमांक 1. 31. आता 31वा बघा. 31चं येते 2. 32चं येते 4. 33चं येते 1. 34. आता आपण पुढचे बघूया. 34चं येते 3. 35चं येते 4. ठीक आहे. 35ला काय येते? 4 येते. 36 बघूया आपण. 36ला येते 2. आता 37चं काय आहे? की तापमान बदल होतो सागरी प्रवाहामुळे, घनता पण बदलते, पाण्याचा विसर्ग बदलतो, वेगवाढीमुळे प्रवाह निर्माण होते. तर तो त्याचा प्रभाव नाही, त्या वेगवाढीमुळे सागरी प्रवाह निर्माण झालाय. ठीक आहे. तर 37चा तो प्रभाव नाही, त्याच्यामुळे ते तयार झालंय. त्याच्यामुळे उत्तर काय येईल? 37चं 2. 38 बघूया आपण.
38चं काय येतंय? 38चं उत्तर येते 2 बेकरी. 39चं एक येते सोन्याची अंगठी काय लागणार नाही आपल्याला. 40चं उत्तर काय येईल? 4 उजवी. 41चं उत्तर काय येईल? 3 पी. पील बघा, ही खालचा जो भाग आहे ना ह्याला ड्रोन म्हणतात. ड्रोन कशाला म्हणतात? खालच्या भागाला. ठीक आहे, पुढे बघूया. 41 झालं. आता 42चं काय येईल? 2. 42ला 2 येईल. 43ला 3 येते सोमाली. 44. आता 44चं काय येते बघा, फक्त भागाकार द्यायचा होता 15,000ला, 3,000ने भागायचं होतं. पर्याय क्रमांक 4 येते 44चं. ठीक आहे. 45चं काय येईल? 3 येईल. जनतेने हिंसक मार्गाने प्रतिकार केला, हे चुकीचं आहे. तर 45चं येईल 3. 46चं 2. 47चं उत्तर किती येते? 4 येते. तर हा पहिल्यांदा शब्द दादाबाई नौरोजींनी 1906ला काढला होता. गोपाळकृष्ण गोखलेंनी काढला नव्हता. 48चं येते 1. आता आपल्याला सगळ्यांना माहिती, बाल हत्या प्रतिबंधक जो महात्मा फुलेंनी चालू केलं. 49चं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. 49चं उत्तर काय येते? 4. कारण की जी ट्रिटी ऑफ सालबाई किंवा सालाबाई 1782 ते 1765 ते 1784, पीठचा करार, रेग्युलेटिंग ऍक्ट 1773. मग 1 नंबरला काय येईल? येईल पहिल्यांदा येईल 2. 1765 सगळ्यात आधी 2 येईल. ठीक आहे, मग काय येईल? 4. 73 येईल. मग काय येईल? 82 आणि मग 84. ठीक आहे. 50 बंदी हुकूम कोणी मोडून काढला होता? राम मनोहर लोहिया. 50ला येईल 3. 51ला येते 2. वैवल्य योजना होती. 52 ह्यांचा हे कोण आहेत? या आहेत पंडिता रमाबाई आहेत या, आणि यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. तर 52चं उत्तर काय येते? 2. 53चं उत्तर काय येईल? 53चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 बरिंद्र कुमार घोष. 54चं उत्तर येईल 1 आझाद हिंद सेना. 55चं उत्तर येते 3 लॉर्ड कॅनिंग. 56चं काय? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. 57चं 3 येते. योग्य पर्याय काय? निबंधमाला. निबंधमाला विष्णू शास्त्री चिपळूणकरांची आहे. 58 तर 58चं उत्तर येते 3. कान्होजी जयदेवना शिवाजी महाराजांनी पत्र लिहिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहिले होते, त्यामध्ये लिहिलं की औषधोपचारात कोणत्याही प्रकारची हयगय करू नये. 58 झालं. आता 59 बघा. 59चं येईल कारखाने. 60चं येईल 1 राजेंद्र प्रसाद. 61चं उत्तर काय येईल? 2 सामूहिक जबाबदारी आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण पाहिजे होते, इथं केंद्रीकरण म्हणून ते चुकले. तर इथं काय येईल? पर्याय 2च येईल 61ला. आता 62चं उत्तर काय येईल? संसदेला अधिकार आहे बघा. 63चं उत्तर काय? 25 वर्ष लागतो कमीत कमी वय. 64ला कोणाला अधिकार आहे? तर राष्ट्रपतींना अधिकार आहे. 65 बघा. आता 65चं उत्तर काय येतं? 3,56,000 पासून 3,63,000 पर्यंत. तर सुमारे अंतर किती येईल? 3,56,000 येईल. 65चं 2. 66चं 1 सूर्योदय दिवस आणि रात्र पृथ्वीच्या परिवलनामुळे होती, तर ते काय? सूर्योदय सूर्यास्त असं म्हणू शकतो. 67 पुस्तकात उत्तर आहे 3700 मीटर 3.7 किलोमीटर. 67चं उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4. 68 68चं उत्तर येते 1 बी. मधली लाईन येते मधली. ठीक आहे. भूचुंबकीय आस. त्यानंतर 69चं काय येते? 1 ते 2
जमिनीचा कस वाढवण्यासाठी 1 ते 2 हंगाम वापरत नाहीत. 70चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. विशिष्ट तापमानाला कसे असणार आहे? समान असणार आहे. त्यानंतर 71. माझ्या मित्राचे वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षे जास्त आहे. माझे वय x. माझे जर वय x असेल तर मित्राचे निम्म्यापेक्षा 5 ने जास्त. पर्याय 4 येईल. 71चं उत्तर काय ते 4. 72. बघा ह्याला भागूनच बघा लगेच. 40 m भागिले 30 किती वेळा m आहे? 3 वेळा m आहे. m क्यूब म्हणजे त्या 2 ला 2 गेलं, 0 ला 0 गेलं, 403 m येईल. 403 m. 72चं उत्तर आलं 1. 73चं काय येईल? 0.5. 74चं उत्तर येईल 2. 75 बघा. 75 सोपं आहे. आपल्याला x ची किंमत काढायची. ह्यांची बेरीज किती असते? 180. 3x अधिक x बरोबर 180. 4x बरोबर 180. x ची किंमत 180/4. उत्तर काय आलं? 45. पर्याय 3. 76ला आता 76 पण सोपाच होता. गणिताचे प्रश्न 20च्या 20 सोपे होते. सगळे सुटण्यासारखे होते. ठीक आहे. 76 इथे पर्याय क्रमांक 3. 77चं उत्तर येते 1. कसं बघा, ह्या दोघांची बेरीज किती असणार आहे? 90. ही x आणि x ची बेरीज 2x, यांची बेरीज अधिक 10 बरोबर 90. 2x बरोबर किती आलं? 80. x ची किंमत आली 40. आता पुढे बघा. 72ला 6 ने भागलं, 12×72. हे आलं 4. 4 मधून 2 गेलं 2. 12 आणि 2 किती उत्तर आलं? 14. 78चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4. 79. 79चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 येईल. 80चं उत्तर किती येत आहे? 80चं उत्तर 3 येत आहे. 81चं उत्तर काय येत आहे? अंतर्भागात असतो. लंब संपात बिंदू अंतर्भागात असतो. शिरोबिंदूवर कुठं? सॉरी, हा, लंब संपात बिंदू बरोबर आहे. लंब संपात बिंदू शिरोबिंदूवरच असतोय. सॉरी, इथं लघु कोणाचा विचारला? इथं काटकोनाचा नाही विचारला, लघु कोणाचा विचारले. लघु कोणाचा अंतर्भागात असतो, काटकोनाचा असतो शिरोबिंदूवर. ठीक आहे. आणि बाह्य भागात असतो विशाल कोणाचा. तर 81चं उत्तर येईल 1. 82. आता 82चं प्रश्न 82. हा, 82चं उत्तर काय येईल? 82चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. 83चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. 84चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 येईल. सोपे प्रश्न आहे. 85चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. 86चं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. ही 8 येते, ही 8 येते, ही बाजू 10 आहे, ही 6 आहे. 87चं उत्तर येते 1. ठीक आहे. 88चं उत्तर काय येते? 88चं उत्तर येते 2. -2 हे मोठे, -7 पेक्षा. 89चं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. आणि 90चं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. तर हे तुम्ही चेक करू शकता उत्तर. ह्याच्यामध्ये मॅक्सिमम एखाद दुसरा प्रश्न हा कॉम्प्लिकेटेड असू शकतोय. बाकी सगळी उत्तर करेक्ट आहे. कुठेही तुम्ही शंका घेण्याचं कारण नाही. यामध्ये जे काय तुम्हाला मार्क पडतील ते फायनल आन्सर की सुद्धा तेवढेच असतील. ठीक आहे. 1-2 मार्क मागे पुढे होऊ शकतात, पण त्याच्यापेक्षा जास्त चेंज होऊ शकत नाही. तर हे व्हिडिओ हे मार्क चेक करा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुम्हाला किती मार्क मिळाले. आणि ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता 8वी स्कॉलरशिपची आपली रिव्हिजन प्लस टेस्ट सिरीज लावायची आहे त्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा आणि ती बॅच जॉईन करावी. ठीक आहे. तर इथं व्हिडिओ आपला एंड होतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.